पक्षावरती आणि काय नाही? नांदेड भाजपा महानगर जिल्ह्यामध्ये 2 विधानसभेचा समावेश आहे. नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर. 2014 साली आमची युती नसताना दोन्ही ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली. त्यानंतर 19मध्ये ह्या जागा आम्हाला सुटल्या नाहीत. पण जिल्ह्यामध्ये पक्षाचा विस्तार करायचा असेल तर शहर क्षेत्रामध्ये एक तरी जागा विधानसभेची आम्हाला असली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. यावेळेस आम्ही असा ठराव केला आहे की नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन्ही विधानसभा जर भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये मिळाल्या तर आम्ही निश्चित त्या जागा विजयी करू. या संदर्भात आज उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन असा निर्णय झाला की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रकांत बावनकुळेजी, आदरणीय अशोकरावजी चव्हाण, आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर, आदरणीय डॉक्टर गोपछडे साहेब या वरिष्ठ नेते मंडळांना भेटून या शिष्टमंडळ मागणी करणार आहे. आमचे तिन्ही जिल्हाध्यक्षांकडे आम्ही जाणार आहोत. जे म्हणून नेते जिल्ह्यात असतात त्यांच्या सगळ्यांशी संपर्क करणार आहोत आणि या माध्यमातून प्रदेशाकडे आम्ही ही मागणी रेटून धरणार आहोत की दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे भाजपला मिळाले पाहिजे. पण दादा, मित्रपक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर उत्तर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, ते शिंदे गटाचे आहेत. मग महायुतीत हे मिठाचा खडा म्हणायचा का? महायुतीचा मिठाचा खडा असं म्हणता येत नाही. शेवटी युती जरी असली तरी 2 स्वतंत्र वेगळे पक्ष आहेत आणि आपल्या पक्षाचा विस्तार करणे, आपल्या पक्षासाठी जागा मागणे, आपल्या पक्षाच्या विचाराचा आमदार किंवा खासदार निवडून यावा अशी इच्छा बाळगणे राजकारणात काही गैर नाही. आम्ही सनदशीर मार्गाने पक्ष नेतृत्वाकडे मागणी करणार आहोत. आम्ही कुठलाही दुसरा विषय या संदर्भात चर्चेला घेतलेला नाही. जागा सुटावी हा आमचा आग्रह आहे. बैठकीदरम्यानची मारामारी झाली ती कशामुळे झाली? नाही, बैठकीदरम्यान कुठलीही मारामारी किंवा गैरव्यवहार झाला नाही. आपसामध्ये बोलण्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा एकमेकाचे गैरसमज झाले ते व्यक्ती एकमेकाच्या संदर्भात. यात पक्षामध्ये काही दुमत नाही. पक्ष सगळा एक संघ आहे आणि एकमुखी मागणी आज आम्ही केलेली आहे.